नमस्कार मित्रांनो, मराठी हृदयस्पर्शी कथा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. ही कथा पूर्णतः काल्पनिक असून तिचा कोणत्याही जिवंत अथवा मृत व्यक्तीशी काहीही संबंध नाही. तसेच कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा माझा हेतू नाही. तसेच कोणत्याही अंधश्रद्धेला मी बढावा देत नाही, याची नोंद घ्यावी. कथा फक्त साठी वाचावी आणि कथेचा आनंद घ्यावा. सकाळचे 9 वाजले होते. अमित नेहमीप्रमाणे घाईघाईत ऑफिसला जाण्यासाठी आवरत होता. शर्वरी अमितसाठी डबा बनवत होती. तेवढ्यात अमितने शर्वरीला आवाज दिला. शरू, अगं झालं का? किती वेळ? अगं मला ऑफिसला जायला उशीर होत आहे. हे वाक्य संपेपर्यंत शर्वरी हातात त्याचा डबा घेऊन आली. अहो, हे घ्या डबा. आणि हो, सावकाश जा. उशीर झाला म्हणून गाडी फास्ट चालवू नका. अमित म्हणाला. अगं हो ग बाई, चल निघतो. तेवढ्यात शर्वरी म्हणाली. अहो, लवकर या. मला एकटीला घरी खूप बोर होतं. तिचं ते निरागस बोलणं ऐकून अमितला देखील ऑफिसला जावंसं वाटत नव्हतं. पण त्याला आज ऑफिसला जाणं भाग होतं. आज ऑफिसमध्ये खूपच काम होते म्हणून तो लवकरात लवकर काम पूर्ण करण्याच्या तयारीत होता. पण आज मात्र त्याचे मन कशातच लागत तयार नव्हते. त्याला आज फारच अस्वस्थता जाणवत होती. राहून राहून त्याला कशाची तरी काळजी वाटत होती. पण काम खूप असल्याने त्याने त्याकडे दुर्लक्ष केले. बराच वेळ तो काम करत होता. जवळजवळ बऱ्यापैकी काम पूर्ण झाले होते. त्याने घड्याळात पाहिले तर 2 वाजले होते. तो म्हणाला, अरे यार, कामाच्या गडबडीत वेळेचे भानच राहत नाही. मला प्रचंड भूक लागली आहे. मस्तपैकी जेवून घेतो. या विचाराने त्याने डबा काढला व जेवायला बसणार इतक्यात त्याचा फोन वाजला. त्याने पाहिलं तर त्याच्या अगदी जवळच्या मित्राचा म्हणजेच नरेशचा फोन आला होता. त्याने फोन उचलला आणि म्हणाला, काय रावणाऱ्या, जरा सुखाने 2 घास खाऊ दे की. तेवढ्यात समोरून आवाज आला. साहेब माफ करा, पण तुमच्या मित्राचा भयंकर अपघात झाला आहे. त्यांच्यासोबत आणखी एक व्यक्ती आहे. त्यांच्या मोबाईलमध्ये शेवटी तुमचा नंबर सापडला म्हणून तुम्हाला कॉल केला. हे ऐकून अमित सुन्न झाला. त्याने विचारले की आता तुम्ही कुठे आहात? समोरून आवाज आला की साहेब, आम्ही रत्नागिरी मार्गाजवळच्या कळंब गावावरून बोलत आहे. आम्ही दोघांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेत आहोत. तुम्ही लवकर या. आणि फोन कट झाला. अमितला काही सुचत नव्हते, पण अचानक त्याला वाटले की नक्की नरेशने आपली मस्करी केली आहे. त्याने नरेशच्या आईला फोन केला आणि नरेशबद्दल विचारले. त्या म्हणाल्या की नरेश आणि पंकज दोघं रत्नागिरीला जाण्यासाठी सकाळीच निघाले होते. हे ऐकून मात्र अमितला धक्का बसला. त्याने नरेशच्या आईला देखील अपघाताबद्दल सांगितले आणि तो तडक कळंबच्या हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी निघाला. 1-1.5 तासात तो तिथे पोहोचला. कळंबा हे साधं गाव असल्याने तिथे एकच मोठं हॉस्पिटल होतं. तो पटकन हॉस्पिटलमध्ये पोहोचला. दुर्दैवाने त्याला समजले की पंकज आता या जगात राहिला नाही. त्याचे अश्रू अनावर झाले. पण तो तडक नरेशला भेटण्यासाठी गेला. नरेशला एका ICU मध्ये ठेवले होते. त्याच्या अंगावर पांढरी चादर पांघरली होती. त्याचे संपूर्ण शरीर रक्तबंबाळ झाले होते. चेहऱ्यावर खूप जखमा झाल्या होत्या आणि व्हेंटिलेटरवरची लाईफलाईन पूर्णतः सरळ झाली होती. हे पाहून नरेश देखील जग सोडून गेला आहे हे समजायला अमितला वेळ लागला नाही. त्याच्या अश्रूचा बांध फुटणार इतक्यात त्याला नरेशच्या शरीराची हालचाल जाणवली. तो नकळत त्याच्या जवळ गेला. नरेशने आपले डोळे गरकन अमितकडे फिरवले आणि आपला रक्तबंबाळ झालेला जबडा उचलून अतिशय भयान आवाजात म्हणाला, ती आली आहे बदला घ्यायला. हे ऐकून अमितची पोबडीच वळली. तो घामाघूम झाला आणि डॉक्टरांना आवाज देऊ लागला. डॉक्टर, डॉक्टर, डॉक्टर धावतच आले तेव्हा अमित म्हणाला, डॉक्टर, नरेश आता बोलला. माझ्याशी बोलत होता तो आता. डॉक्टर म्हणाले, हे बघा सर, तुम्हाला खूप मानसिक धक्का बसला आहे. तुम्हाला आरामाची गरज आहे. कारण नरेश तर 1 तासापूर्वीच जग सोडून गेला आहे. अमितच्या जवळच्या मित्रांचा म्हणजेच नरेश आणि पंकजचा जबरदस्त अपघात झाल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. पण नरेशच्या शेवटच्या वाक्याने मात्र अमित पूर्ण सुन्न झाला होता. ती आली आहे बदला घ्यायला. हे नरेशचे शेवटचे वाक्य ऐकून अमितच्याही कानात घुमत होते. त्या घटनेनंतर अमित पूर्णतः डिस्टर्ब झाला होता.
त्याचे वर्तन बरेच बदलले होते. तो जास्तीत जास्त एकटा राहू लागला होता. शर्वरी हे सर्व पाहत होती, पण कदाचित अगदी जवळच्या मित्रांच्या अपघातामुळे तो असा वागत असावा असे तिला वाटले, म्हणून तिनेही त्याला फार जास्त फोर्स केला नाही. कालांतराने तो पुन्हा पूर्ववत होईल असे तिला वाटत होते. दिवसामागून दिवस जात होते. अमित मात्र अजूनही तो प्रसंग विसरला नव्हता. असेच एके दिवशी तो नेहमीप्रमाणे ऑफिसमध्ये गेला आणि काम करू लागला. काम संपवून घरी जाणार तेवढ्यात अचानक त्याच्या ऑफिसचा पिऊन त्याला म्हणाला की, साहेब, तुम्हाला मोठ्या साहेबांनी बोलावलं आहे. अमित ताबडतोब त्याच्या बॉसच्या केबिनमध्ये जातो. त्याचे बॉस त्याच्याकडे पाहून एक स्माईल देतात आणि म्हणतात, अमित, यावर्षी आपल्या कंपनीने नेहमीपेक्षा 7 पटीने अधिक नफा कमावला आहे. यामध्ये सर्वात जास्त योगदान तुझं आहे. तुझे प्रामाणिकपणा, कष्ट यामुळेच हे होऊ शकलं आहे. यावर अमित म्हणाला, सर, ते माझं कर्तव्य आहे. यावर त्याच्या सरांनी त्याच्यासमोर एक पाकिट दिले आणि म्हणाले, तुझ्या कष्टाचे फळ. अमितने ते पाकिट उघडले आणि पाहिले तर त्यामध्ये अमितच्या प्रमोशनचे लेटर होते. अमितला खूप आनंद झाला, पण प्रमोशन सोबतच त्याची बदली देखील झाली होती, रत्नागिरीला. रत्नागिरी हे नाव वाचताच त्याच्या अंगावर सरसरून काटा आला. त्याला काही क्षणासाठी वाटले की हे प्रमोशन नाकारून टाकावे, पण त्याने विचार करून निर्णय घेऊया असे ठरवले. बॉसला पुन्हा एकदा धन्यवाद म्हणून तो घरी जाण्यासाठी निघाला. घरी आल्या आल्या शर्वरी त्याला बिलगली. शर्वरीने त्याला पाणी पिण्यास दिले. अमितने शर्वरीच्या हातावर प्रमोशनचे लेटर ठेवले. शर्वरीने ते लेटर वाचले आणि आनंदाने उड्याच मारू लागली. तिने तर काहीच मिनिटांमध्ये रत्नागिरीला जाण्याचे प्लॅनिंग केले. हे दृश्य पाहून अमित प्रमोशन नाकारण्याचा विचार रद्द करतो. दुसऱ्या दिवशी तो त्याच्या बॉसला गोव्याला जाण्यासाठी तयार आहे असं कळवतो. बॉस म्हणतात की, अमित, अभिनंदन, आता तू आपल्या कंपनीचा मॅनेजर होणार आहेस. पुढच्या यशासाठी खूप शुभेच्छा. आणि हो, रत्नागिरीमध्ये कानपूर नावाचे शहर आहे, तिथे तुला राहण्यासाठी एक मोठा वाडा कंपनीने दिला आहे. सो काँग्रेस वन्स अगेन. सरांना थँक्स म्हणून संध्याकाळी तो घरी जातो आणि शर्वरीला म्हणतो की, शरू, आपल्याला उद्याच रत्नागिरीला जाण्यासाठी निघावे लागेल. आपले थोडेसे कपडे आणि थोडंफार महत्त्वाचं सामान पॅक कर. आपण तिथे पोहोचलो की 2च दिवसांनी कंपनीद्वारे आपले बाकीचे सामान तिथे पोहोचवण्यात येईल. शर्वरी देखील खुश होऊन पॅकिंग सुरू करते. अमित दमला असल्याने तो झोपण्यासाठी जातो. सकाळी एक पांढरशुभ्र गाडी त्याच्या दारात उभी असते. शर्वरी, अमित गाडीत बसतात. प्रवासात बराच वेळ जातो. हळूहळू अंधार पडू लागतो. अमितचे लक्ष गाडीच्या खिडकीबाहेर जाते आणि त्याला असे वाटले की जणू यापूर्वी देखील तो इथे येऊन गेला होता, पण नेमके कधी हे मात्र त्याला आठवत नव्हते. अचानक त्याला रस्त्याच्या बाजूला पांढरा ड्रेस घातलेली, केस मोकळे सोडलेली एक स्त्री दिसते, पण तिचा चेहरा मात्र स्पष्ट दिसत नव्हता. ती स्थिर थांबली होती. गाडी वेगाने पुढे जात होती, पण ती अजूनही तिथे स्थिर थांबली होती. अमितने तिचा चेहरा पाहण्याचा प्रयत्न केला, पण अचानक रात्री 12:30च्या सुमारेस त्याच्या ड्रायव्हरचे गाडीवर नियंत्रण सुटते आणि गाडी थेट दरीत जाऊन कोसळते. आणि तेवढ्यात अमितचे डोळे खाडकन उघडले. तो घामाघूम झाला होता. तो बाजूला ठेवलेली बॉटल तोंडाला लावतो आणि घटघट पाणी पिऊ लागतो. अजूनही ती त्याच्या डोळ्यासमोरून जात नव्हती. त्याच्या मनात आता एकाच प्रश्नाने काहूर माजवले होते. ती कोण होती? अमित रात्रभर त्या भयानक स्वप्नाचा विचार करीत होता. साधारणतः 3च्या सुमारास अमितला झोप लागली. सकाळी शर्वरीच्या आवाजाने अमितला जाग आली. अमित, अहो उठा, किती वेळ झाला तुम्हाला उठवत आहे. अहो, मी केव्हाची आवरून बसली आहे, गाडी येईलच थोड्या वेळाने. अमित घाईघाईने उठला आणि आवरायला सुरुवात करू लागला. याच गडबडीत तो रात्रीच्या स्वप्नाबद्दल विसरूनच गेला. आवरावर झाली तेवढ्यात बाहेरून हॉर्नचा आवाज आला आणि एक पांढऱ्या आणि कडक इस्त्रीच्या कपड्यात एक ड्रायव्हर गाडीतून बाहेर उतरला आणि दारात असणारे सामान भराभर गाडीत ठेवू लागला. शर्वरी गाडीत बसली आणि घरात असणाऱ्या अमितला आवाज देऊ लागली.
अमित घराला कुलूप लावून गाडीच्या दिशेने वळला आणि त्याच्या पायाखालची जमीन सरकली. कारण ती तीच पांढरी गाडी होती जी अमितने स्वप्नात पाहिली होती. आणि त्याला पुन्हा एकदा त्या भयावह स्वप्नाची आठवण झाली आणि तो शून्यात हरवला. शर्वरीने त्याला आवाज दिला, "अहो, काय झालं? कुठे हरवला? बसा लवकर, उशीर होत आहे." या वाक्याने तो भानावर आला आणि गाडीत बसला. दिवसभर प्रवास चालू होता. शर्वरी निसर्ग सौंदर्यात पूर्णतः हरवून गेली होती. उंच उंच हिरवीगार झाडी, त्यात निळेशार आकाश सौंदर्यात आणखीन भर घालत होते. वाहणारा थंड वारा सर्वांगाला गुदगुल्या करून जात होता. या सुंदर निसर्गात अमित मात्र एका अनामिक भीतीने व्याकुळ झाला होता. संध्याकाळ झाली होती. एका हॉटेलमध्ये जेवण करून त्यांचा प्रवास पुन्हा सुरू झाला. शर्वरी खूप दमली होती, त्यामुळे ती लगेच झोपी गेली. अमितचे लक्ष सहज बाहेर गेले तर त्याला जाणवले की त्याने याच रस्त्यावरून यापूर्वी देखील प्रवास केला आहे. त्याने व्यवस्थित पाहिले तर त्याला पुन्हा एकदा दरदरून घाम फुटला. कारण तो आता त्याच वाटेवरून प्रवास करत होता जी वाट त्याने स्वप्नात पाहिली होती. अचानक अतिशय कर्कश आणि विचित्र आवाज करत गाडी थांबली. अमित आश्चर्याच्या नजरेने ड्रायव्हरकडे पाहू लागला. ड्रायव्हर म्हणाला, "साहेब, फक्त 2 मिनिटं थांबा, मी चेक करतो," असे म्हणत तो गाडीतून खाली उतरला. थोडा वेळ चेक करून तो अमितला म्हणाला की, "साहेब, माफ करा, पण गाडीमधले पेट्रोल संपले आहे आणि इंजिनसुद्धा फार गरम झाले आहे." अमित म्हणाला, "अरे काय तुम्ही लोक, एवढे निष्काळजी कसे असू शकता? एवढ्या लांबचा प्रवास आहे. बायकोसोबत आहे, जरा निघण्यापूर्वी गाडी चेक नाही करता आली?" ड्रायव्हर म्हणाला, "साहेब, कृपया रागावू नका. इथून अर्ध्या पाऊण तासाच्या अंतरावर एक पेट्रोल पंप आहे. मी लगेच जाऊन येतो." असे म्हणून त्याने गाडीमधील एक मोठी बॉटल घेतली आणि निघाला. अमित फारच वैतागला होता. तेवढ्यात ड्रायव्हर त्याच्या जवळ आला आणि म्हणाला, "साहेब, तुम्ही मॅडमसोबत गाडीतच बसा. अजिबात बाहेर पडू नका, अगदी काही झालं तरी." यावर अमित म्हणाला, "का रे? असं का बोलत आहेस?" यावर ड्रायव्हर म्हणाला, "साहेब, काही गोष्टी नाही सांगता येत, त्यावरून ताक ओळखून घ्यायला पाहिजे." असे म्हणून तो बाहेर निघू नका असे पुन्हा एकदा बजावून निघून गेला. अमित त्याची लहान होत जाणाऱ्या स्पष्ट आकृतीकडे पाहत राहिला. काय विचित्र माणूस आहे, या उद्देशाने अमित त्याच्याकडे पाहतो. ड्रायव्हरला जाऊन आता साधारण अर्धा पाऊण तास उठलेला असतो. शर्वरी देखील गाढ झोपेत असते. अमित मात्र पुरता वैतागलेला असतो. नकळत त्याला आता गाडीमध्ये गुदमारायला लागते. तो कारच्या बाहेर उतरणार इतक्यात त्याला ड्रायव्हरचे ते शब्द आठवतात. पण का कोण जाणे, तो नकळत खाली उतरतोच आणि आजूबाजूला पाहू लागतो. बाहेर अगदी स्मशान शांतता पसरलेली असते. वारे वेगाने वाहत होते, पण आश्चर्य म्हणजे झाडांची पाने बिलकुल हलत नव्हती. रस्त्यावरून एकही वाहन जात नव्हते. अमित स्वतःशीच पुटपुटला, "काय राव, गोंधळ गोंगाट असावा, पण असली जीवघेणी शांतती नसावी. का कोणास ठाऊक, पण मला असं वाटतंय की मी इथे यापूर्वी देखील आलो होतो, पण नेमके कधी हे मात्र मला आठवत नाही." हा विचार संपतोय तोच अचानक त्याला एक पांढरी कार बेफाम वेगाने घरंगळत स्वतःच्या दिशेने येताना दिसली. अमितचे पाय जणू दगडापेक्षा जड झाले होते. त्याला हालता येत नव्हते. तेवढ्यात ती कार रस्त्याचा डिवायडर तोडून अमितच्या शरीराच्या आरपार निघून गेली आणि दरीत कोसळली. आणि त्याबरोबर एका स्त्रीचा हृदय भेदरून टाकणारा कर्कश आणि अतिशय भयानक आवाज आला आणि अमितचे पाय मोकळे झाले. त्याने दरीत डोकावले तर स्वप्नात जो अपघात झाला तोच आता प्रत्यक्षात त्याने पाहिला. नेमकं स्वप्न काय, सत्य काय हेच त्याला समजत नव्हते. आणि शर्वरीची एक आर्त किंकाळी त्याच्या कानावर पडली. अमित धावतच कारजवळ आला. शर्वरी घाबरून घामाघूम झाली होती. शर्वरी खूप घाबरलेल्या नजरेने अमितकडे पाहत होती. अमितने तिला पाणी दिले. ती किंचित शांत झाली आणि अमितचा हात घट्ट पकडला आणि तिला रडू कोसळले. अमित म्हणाला, "शरू, हे बघ, शांत हो आणि काय झालं ते सांग आधी." शर्वरी घाबरत म्हणाली, "अमित, आता मी पाहिले की एक पांढरी कार दरीत कोसळली आणि एका स्त्रीची अतिशय भयानक किंचाळी मी ऐकली. विश्वास ठेवा, मी खरंच माझ्या डोळ्यांनी सगळं पाहिलं."
अमित जे समजायचंय ते समजून गेला. तो आपल्या चेहऱ्यावरील भाव बदलत म्हणाला, अगं वेडाबाई, एवढं घाबरतं का कोणी? आता तू झोपली होतीस ना, तेव्हा तुला स्वप्न पडलं असेल. शांत हो. नाही साहेब, ते स्वप्न नव्हतं, सत्य होतं, अचानक ड्रायव्हर मध्येच म्हणाला. अमितने आश्चर्यचकित होऊन विचारले, तू कधी आलास आणि तुला काय म्हणायचं आहे? ड्रायव्हर म्हणाला, साहेब, तुम्हाला म्हणलं होतं ना की बाहेर निघू नका. ही जागा झपाटलेली आहे. इथे खूप लोकांना भास झाले आहेत की एक कार दरीत कोसळली. कोणीतरी बाई आपली 6 वर्षाची मुलगी घेऊन रडत लिफ्ट मागत आहे आणि बरेच काही. आणि साहेब, तुम्हाला सांगतो. ड्रायव्हर काही बोलणार इतक्यात अमित म्हणाला, अरे गप्प बस मूर्खा माणसा. पहिली गोष्ट म्हणजे तुला तुझ्या कर्तव्याची जाणीव नाही. चेक न करता असली कार घेऊन आलास आणि आता माझ्या बायकोला असल्या भाकड कथा सांगून घाबरवत आहेस. ड्रायव्हर म्हणाला, मला माफ करा साहेब, बसा गाडीत, निघूया आपण लगेच. अमित गाडीत बसला, पण त्याच्या डोक्यात मात्र बरेच विचार चालू होते. आता शर्वरी घाबरू नये म्हणून त्याने काहीतरी बोलून वेळ मारून नेली होती. पण त्याला हेही माहीत होते की आता तर या विचित्र पण जीवघेण्या गोष्टीला सुरुवात झाली होती, जी फक्त त्याच्या आणि त्याच्या मित्रांच्या चुकीमुळे झाली होती. हाच विचार करत करत त्याचा डोळा लागला. रात्री बराच वेळ प्रवास चालू असतो, मात्र काहीच वेळापूर्वी घडलेल्या घटनेतून अजूनही शर्वरी आणि अमित सावरलेले नसतात. तेवढ्यात ड्रायव्हर म्हणतो, साहेब, आली तुमची जागा, म्हणजे तुमचा बंगला आला. ड्रायव्हरच्या आवाजाने अमित भानावर येतो आणि गाडी मधून बाहेर उतरतो. प्रमुख गावापासून साधारण 1-1.5 तासाच्या अंतरावर हा बंगला असतो. बंगल्याकडे पाहून हे स्पष्ट कळत होतं की बराच काळ हा बंगला बंद होता. इथे कोणीही राहत नव्हते. अमित त्या बंगल्याचे निरीक्षण करू लागला. बंगल्याच्या आजूबाजूला बरीच झाडे होती. काही अंतरावर आणखी 2 जुनी घरी होते आणि मधोमध 11-11 आणि प्रशस्त तो बंगला. बंगल्याच्या बांधकामावरून असे कळत होते की फार पूर्वी तो बांधला असावा. त्याचे दगडाचे बांधकाम होते. दुमजली अशा त्या बंगल्यात जाण्यासाठी एक मोठा दरवाजा होता. तो महाकाय आणि प्रशस्त बंगला पाहून कोणाचेही डोळे दिसतील. वरच्या मजल्यावर जाण्यासाठी दगडी पायऱ्या बांधण्यात आल्या होत्या. बंगल्याच्या परिसरात खूप हिरवळ होती. साहेब, आत चला. ड्रायव्हरच्या आवाजाने अमित भानावर आला. शर्वरी म्हणाली, बापरे अमित, केवढा मोठा बंगला आहे. अमित फक्त या म्हणून पुढे चालत होता. अमित, ड्रायव्हर आणि शर्वरी त्या मोठ्या दरवाजाजवळ पोहोचले. अचानक विजांचा कडकडाट सुरू झाला. वारे बेफाम वेगाने वाहत होते. ड्रायव्हर दरवाजाचे कुलूप उघडत होता. शर्वरी डोळे विस्फारून वातावरणातील बदल पाहत होती. ड्रायव्हरने कुलूप उघडले. त्याबरोबर आवाज करत दरवाजा उघडला. अमितने बंगल्याच्या आत प्रवेश केला आणि तेवढ्यात पुन्हा जोरात वीज कडाडली. त्या आवाजाने शर्वरी घाबरली आणि जाऊन अमितला बिलगली. अमित तिचा हात हातात घेत म्हणाला, घाबरू नकोस. गावचा परिसर आहे, असे वातावरणातील बदल स्वाभाविक आहेत. असे म्हणून शेवटी तो शर्वरी आणि ड्रायव्हर आतमध्ये आले. अमित लाईट्स लावण्यासाठी स्विच शोधू लागला. त्याला स्विच सापडले. तो लाईट चालू करण्यासाठी प्रयत्न करू लागला, पण लाईट लागत नव्हती. ड्रायव्हरने देखील प्रयत्न केला आणि चेक करून म्हणाला, साहेब, माफ करा, पण फ्यूज गेला आहे. आजची रात्र कशी तरी काढा. उद्या एका इलेक्ट्रिशियनला बोलावून लाईटचा प्रॉब्लेम ठीक करतो. अमित आधीच गैरसोयीमुळे वैतागला होता, पण आता तो काहीच करू शकणार नव्हता, म्हणून गप्प बसला. बंगल्यामध्ये साधारण 10 ते 12 खोल्या होत्या, पण त्यापैकी 3 ते 4 खोल्या सोडल्या तर बाकी सर्व खोल्या भली मोठी कुलपे लावून बंद करण्यात आल्या होत्या. ड्रायव्हरने त्यांचे सामान एका खोलीत नेऊन ठेवले. शर्वरी झोपून गेली, पण अमितला मात्र काही केल्या झोपच लागत नव्हती. त्याला एका अनामिक भीतीने आणि अस्वस्थतेने ग्रासले होते. शेवटी काही वेळाने त्याचा डोळा लागला. पुन्हा तेच, एक पांढरी शुभ्र गाडी हायवेवरून घरंगळत दरीत कोसळली. हे स्वप्न येत होते. तो पुन्हा एकदा घाबरून जागा झाला आणि आता मात्र त्याला अजिबात झोप येईना. कशीबशी रात्र संपली. अमित नेहमीप्रमाणे घाईघाईने ऑफिसला जाण्यासाठी तयार होऊ लागला. आज नवीन ऑफिसचा पहिला दिवस असल्याने त्याला अजिबात उशीर करायचा नव्हता.
वाड्यामध्ये स्वयंपाकाची अजून तरी सोय झाली नव्हती, म्हणून शर्वरीने त्याला बाहेरच काहीतरी खाण्यास सांगितले. तो ऑफिसला निघणार इतक्या दारावर टकटक ऐकू आली. शर्वरीने दरवाजा उघडला. बाहेर एक वयस्कर गृहस्थ उभे होते. अंगात जुना पांढरा पण स्वच्छ सदरा आणि धोतर, पायात कोल्हापुरी चप्पल घालून तो हात जोडून म्हणाला, नमस्कार जी बाईसाहेब, म्या रामू, मला समदे रामू काका म्हणतात. म्या या बंगल्यात लई वर्षापासून काम करतो. गेल्या काही वर्षात बंगला बंद होता म्हणून म्या इथं नव्हतो, पण आता तुम्ही राहायला आलात नवं म्हणून म्या परत आलो. शर्वरी म्हणाली, ओके, या ना रामू काका, आत या. रामू काका घरात आले आणि त्यांच्या पाठोपाठ काही माणसे देखील आली. काही अनावश्यक सामान जसे की स्वयंपाकासाठी लागणारे साहित्य आणि बरेच काही. पाठोपाठ एक इलेक्ट्रिशियन देखील आला होता. तेवढ्यात अमित तिथे आला. शर्वरीने अमितची आणि रामू काकांची ओळख करून दिली. अमित रामू काकांशी थोडंसं बोलून ऑफिससाठी निघून गेला. रामू काका शर्वरीला म्हणाले, बाईसाहेब, मी या दिवसातून सकाळ संध्याकाळ तुम्हासनी मदत करायला येईन. अजून काय लागलं तर सांगा. शर्वरी म्हणाली, रामू काका, तुम्ही खूप मदत करत आहात, त्यासाठी खूप आभार, आणि काही लागलं तर नक्की सांगेन. रामू काका काही मदत करून दुपारी त्यांच्या घरी निघून गेले. शर्वरी देखील आंघोळ करून तयार झाली होती. शर्वरीला बरेच काम होते. आजूबाजूचा परिसर बघण्यासाठी शर्वरी खिडकीत आली आणि पाहू लागली तर एक मुलगी अगदी भान हरपून खेळत होती. शर्वरीने तिला खूप हाका मारल्या, पण तिने परत आवाज दिला नाही. खेळताना ती मुलगी खूप हसत होती, पळत होती, जणू काही ती कोणाशी तरी पकडापकडी खेळत आहे. शर्वरी तिला घेण्यासाठी खाली आली, पण बाहेर कोणी नव्हतं. तिथे तिला एक जुनी बाहुली सापडली. शर्वरीला काहीच समजत नव्हते, पण अमित आल्यावर त्याच्याशी बोलू असा विचार करून ती त्या बाहुलीला घेऊन आत जाऊ लागली. शर्वरी अजूनही त्याच बाहुलीकडे पाहत होती. ती बाहुली अतिशय जुनी होती. बाहुलीच्या अंगावर गुलाबी रंगाचा जुनाट फ्रॉक होता. तिने ते लांबलचक सोनेरी केस आणि मोठे डोळे. शर्वरीला वाटले की बाहुली तिच्या भेदक नजरेने तिच्याकडेच बघत आहे. शर्वरीने आता ती बाहुली घेतली आणि थेट कपाळावर टाकली. शर्वरी पुन्हा आपले काम करण्यासाठी खाली गेली. थोड्या वेळाने शर्वरीला खोलीतून कोणाच्या तरी चालण्याचा आवाज आला. शर्वरीला वाटले की तो तिचा भास होता, पण काहीच वेळात खोलीतून जोरजोराने हसण्याचा आवाज आला. शर्वरी धावतच खोलीत गेली आणि तिच्या काळजात धस झालं, कारण ती बाहेर दिसलेली मुलगी आता त्याच बाहुलीसोबत अगदी भान हरपून खेळत होती. शर्वरी घाबरत घाबरत तिथे गेली, पण पुन्हा तिथे कोणीच नव्हतं. शर्वरीच्या पायाखालची जमीनच सरकली. ती धावत पळत खोलीबाहेर आली आणि रामू काकांना आवाज देऊ लागली. रामू काका शर्वरीकडे गेले आणि म्हणाले, काय झालं बाईसाहेब, काय काम हाय काय? शर्वरी म्हणाली, नाही काका, तसं काही नाही, पण मला तुम्हाला काहीतरी विचारायचं आहे. रामू काका म्हणाले, विचारा की मग. शर्वरी म्हणाली, काका, तुम्ही खूप वर्षापासून इथे काम करता ना? रामू काका म्हणाले, वय, पण असं काय विचारताय? शर्वरी म्हणाली, रामू काका, मी हे का विचारते आहे ते मी सांगेनच, पण त्यापूर्वी मला सांगा की आम्ही इथे राहायला येण्यापूर्वी इथे कोण राहायचं? रामू काका म्हणाले, बाईसाहेब, आता तुम्हासनी सांगायला काहीच हरकत नाही. तुमच्या आधी एक कुटुंब राहायचं, प्रधान कुटुंब. त्यात प्रधान साहेब, त्यांची मुलगी आणि त्यांची छोटीशी नात राहायचे. त्यांचं जावई तिकडं अमेरिकेत एका मोठ्या कंपनीत कामाला होते. 2-3 महिन्यातून ते 10-15 दिवसांसाठी इकडे यायचे. लई आनंदी कुटुंब होतं ते, पण सगळा नशिबाचा खेळच. एक दिवशी प्रधान साहेबांची मुलगी आणि त्यांची नात रात्री कारमधून कुठंतरी जात होते, पण त्यानंतर ते कधीच घरी आले नाही. पोलिसांनी बी काही सापडलं नाही. या धक्क्यामुळे प्रधान साहेबांना पण हार्ट अटॅक आला. त्यानंतर त्यांच्या जावयाने हा बंगला अमित साहेबांच्या ऑफिसला भाड्याने दिला. शर्वरी सर्व लक्षपूर्वक ऐकत होती. तिने पुन्हा प्रश्न केला, काका, इथे आजूबाजूला बंगल्यात कोणी लहान मुलगी वगैरे राहते का? रामू काका म्हणतात, बाईसाहेब, मी इथं लई वर्षापासून काम करतो, पण माझ्या माहितीनुसार इथं थोड्या अंतरावर एका घरात फक्त एक म्हातारीचं जोडपं राहतं.
अजून एक घर आहे, पण ते लई वर्ष झाले बंद आहे. हे ऐकत असताना शर्वरीच्या चेहऱ्यावरील हावभाव क्षणोक्षणी बदलत होते. रामू काका म्हणाले, पण बाईसाहेब, तुम्ही आता हे अचानक का विचारताय? आणि मगापासून मी बघतो तुम्ही कुठल्या तरी काळजीत दिसत आहात. काय झालंय का? असे विचारल्याबरोबर शर्वरीला राहावतच नाही. ती झालेला सर्व प्रकार रामू काकांना सांगते. रामू काकांच्या हसऱ्या चेहऱ्यावर आता भीती आणि काळजीचे सावट पसरते. ते म्हणतात, बाईसाहेब, तुम्ही काय बी काळजी करू नका. मी विचार करतो की काय करायचं. रामू काकांशी बोलल्यावर शर्वरीला फार बरं वाटलं. संध्याकाळ झाली. नेहमीप्रमाणे अमित दमून भागून घरी आला. फ्रेश होऊन तो डायनिंग टेबलवर जेवण करण्यासाठी गेला. शर्वरी त्याचीच वाट पाहत होती. शर्वरी एका खुर्चीवर बसली. रामू काकांनी किचनमधून जेवण आणले. अमितचे लक्ष अचानक शर्वरीकडे गेलं. हाऊ वॉज युअर डिअर? आर यू एन्जॉईंग हिअर? शर्वरीने झालेला प्रकार अमितला सांगितला. रामू काका म्हणाले, बाईसाहेब, मला वाटतं की आपण एक मांत्रिक बोलवला पाहिजे. कारण आता त्यांचं वाक्य थांबवून अमित म्हणाला, हे बघा रामू काका, तुम्ही तुमचं काम करा. बाकी गोष्टीत लक्ष घालायची काही गरज नाही. आणि असले फालतू प्रकार माझ्या घरात चालणार नाही. शर्वरी म्हणाली, अमित, व्हॉट रॉंग विथ यू? काकांनी आपल्याला जस्ट सजेस्ट केलं, त्यात एवढं रिॲक्ट होण्यासारखं काय आहे? आणि तसंही तुला माहीत नाही की दिवसभर काय काय झालं ते. शर्वरी म्हणाली, अरे, एक मुलगी इथे खेळायला येते. अमित म्हणाला, अगं, मग येत असेल शेजारच्या बंगल्यातून वगैरे. शर्वरी म्हणाली, अमित, शेजारच्या बंगल्यात कोणीही राहत नाही आणि थोड्या अंतरावर एक घर आहे, त्यात फक्त कोणीतरी आजी आजोबा राहतात. अमित म्हणाला, शरू रिलॅक्स. अगं, तू एवढाच विचार नको करूस. शर्वरी म्हणाली. पण? अमित म्हणाला. आता पण नाही नि बिन नाही. मला या विषयावर काहीही बोलायचे नाही. शर्वरी आणि रामू काका आता शांत बसतात. पण शर्वरीला एका वेगळ्याच अनामिक भीतीने ग्रासले होते. जेवण झाल्यानंतर शर्वरी आणि अमित त्यांच्या खोलीत झोपायला गेले. अमित खूपच दमला असल्याने लगेचच झोपून गेला. शर्वरीला मात्र काही केल्यास झोप लागत नव्हती. अमितने शर्वरीला समजावले होते, पण तरीही तिचे मन मानायलाच तयार नव्हते. तिला अजूनही काहीतरी वाईट होणार आहे असेच वाटत होते. सकाळ झाली. अमित ऑफिसला जाण्यासाठी निघाला. रामू काका किचनमध्ये काहीतरी काम करत होते. शर्वरी काकांकडे गेली आणि म्हणाली, काका, काल जे काही झालं, अमित जे काही तुम्हाला बोलला त्यासाठी खरंच सॉरी. मला फार वाईट वाटलं. रामू काका म्हणाले, बाईसाहेब, तुम्ही काय बी वाईट वाटून घेऊ नका. अहो, अमित साहेब माझ्या पोरासारखे आहेत. मला काय बी वाईट वाटलं नाही. शर्वरीने फक्त स्माईल केली आणि खोलीत निघून गेली. शर्वरीला थोडंसं बरं वाटलं आणि ती काम करण्यासाठी व्यस्त झाली. रामू काकांनी त्यांचं काम संपवले आणि ते घरी जाण्यासाठी निघाले. शर्वरी त्यांना म्हणाली, काका, प्लीज तुम्ही आज इथेच थांबा ना. मला फार भीती वाटत आहे. राहून राहून असं वाटत आहे की काहीतरी विपरीत घडणार आहे. रामू काका म्हणाले, बाईसाहेब, तुम्ही काय बी काळजी करू नका. मी आज इथेच थांबतो. तुम्ही जरा आराम करा. मी कामाचं बघतो. रामू काकांना थँक्स म्हणून शर्वरी तिच्या खोलीत झोपायला गेली. तिने सहज बेडवर अंग टाकलं आणि तिचा डोळा लागला. तिला पुन्हा त्या मुलीचा जोरजोरात हसण्याचा आवाज येऊ लागला. शर्वरी ताडकन उठून बसली आणि थेट खोलीत गेली. पण खोलीत कोणीच नव्हते. शर्वरीने खिडकीतून खाली पाहिले तर ती मुलगी कालच्यासारखं कोणाशी तरी पकडापकडी खेळत होती. शर्वरी धावतच गेली आणि त्या मुलीचा हात पकडून तिला ओढत घरात आणू लागली. तेवढ्यात ती मुलगी जरा विचित्र आणि घोगऱ्या आवाजात म्हणाली, काकू, तुम्ही माझा हात एवढ्या जोरात ओढू नका. माझ्या हाताला बाऊ होईल ना. शर्वरी प्रचंड घाबरली आणि संपूर्ण प्राण एकटवून ती जोरजोरात रामू काकांना आवाज देऊ लागली. रामू काका धावतच आले. त्यांनी पाहिलं की शर्वरी प्रचंड रडत होती आणि ती मुलगी शर्वरीकडे पाहून कुस्तीत हास्य करत होती. नेमके इथे काय झाले हे समजायला रामू काकांना वेळ लागला नाही. त्यांनी आपल्या गळ्यातील तुळशीची माळ काढली आणि कोणता तरी मंत्र जप करून त्या मुलीच्या त्या कपाळाला लावली. धडाधात ती मुलगी गायब झाली. शर्वरी समोरचे दृश्य डोळ्यात प्राण आणून पाहत होती. रामू काका आणि शर्वरी देवघरात आले. शर्वरीने देवासमोर दिवा लावला
रामू काका म्हणाले, बाईसाहेब एक बोलू का? मला साहेबांचा राग माहीत आहे, पण आता जे झालं त्यावरनं मला असं वाटतंय आपण मांत्रिक बोलावलं पाहिजे. शर्वरी म्हणाली, रामू काका अमितची काळजी करू नका, प्लीज तुम्ही मांत्रिकाला बोलावून आणा. मी आता हे सर्व सहन करू शकत नाही. प्लीज तुम्ही मांत्रिकाला बोलावून आणा. तुमचे फार उपकार होतील. रामू काका म्हणाले, अहो बाईसाहेब उपकाराची भाषा करू नका. म्या लगेच जातो. जवळजवळ 1-1.5 तास लागल मला यायला. असे म्हणून रामू काका लगेच गेले. शर्वरीची रडून खूप वाईट अवस्था झाली होती. अमितला कॉल करावा वाटत होतं, पण तिची हिंमत होत नव्हती. अमित काय म्हणतील आणि त्यांनी जर पुन्हा मांत्रिकला बोलावण्यास नकार दिला तर? यासाठी तिने त्याला कॉल केला नाही. काही वेळाने रामू काका आले. त्यांच्यासोबत एक मांत्रिक देखील होता. काळे कपडे, लांब केस, लाल डोळे, गळ्यात कवड्यांच्या माळा आणि एक मोठी झोळी अशा वेशात तो आला होता. शर्वरीने झालेला सगळा प्रकार त्यांना सांगितला. मांत्रिकाने सगळे ऐकले आणि एक मोठा यज्ञ केला. त्या बाहुलीला त्यांनी कसला तरी अंगारा लावला आणि तिला एका वर्तुळात ठेवले आणि जोरजोरात मंत्रांचा जप सुरू केला. थोड्या वेळाने तो शर्वरीला म्हणाला, पोरी, या बाहुलीमध्ये एका आत्म्याने ताबा मिळवला आहे. तो तिला इतक्या सहज सोडणार नाही. त्या आत्म्याची पूर्ण इच्छा पूर्ण झाल्याशिवाय तो तिला सोडणार नाही. पण तू घाबरू नकोस. मी यावर उपाय शोधतो. अचानक बंगल्याचे दार जोरात आपटले. बाहेर अमित उभा होता. घरात चालू असणारा हा प्रकार पाहून त्याची तळपायाची आग मस्तकात गेली. तो रागाने लाल झाला. तो शर्वरीजवळ गेला आणि म्हणाला, शर्वरी, हे काय चालू आहे? काल मी जे बोललो ते तुला कळलं नाही का? का माझ्या सहनशक्तीची परीक्षा घेताय सगळे? माझी महत्वाची फाईल घरी राहिली म्हणून मला घरी यावं लागलं. पण बरं झालं, नाहीतर मला समजलं नसतं की माझ्या पाठीमागे या घरात काय फालतूपणा चालू आहे. शर्वरी म्हणाली, अमित शांत व्हा. प्लीज शांत व्हा. मी तुम्हाला सगळं सांगते. ऐका ना. अमित म्हणाला, मला काही ऐकायचं नाही. त्यानंतर तो मांत्रिकाला म्हणाला, उठा तुम्ही. आधी उठा. मला असल्या फालतूपणावर अजिबात विश्वास नाही. निघा तुम्ही. मांत्रिक म्हणाला, पोरा, तू खूप मोठी चूक करत आहेस. त्याचे परिणाम तुझ्या संपूर्ण परिवाराला भोगावे लागतील. अमित म्हणाला, हो हो, निघा तुम्ही. जे होईल त्याला सांभाळायला मी समर्थ आहे. मांत्रिक निघून गेला. जाताना त्याने बाहुलीकडे पाहिले तर ती त्याच्याकडे पाहून अतिशय भीषण हास्य करत होती. त्या रात्री कोणालाच नीट झोप लागली नव्हती. सकाळ झाली. रात्री आपण शर्वरीचं काहीच ऐकून न घेता तिला फार रागावलो याचे अमितला फार वाईट वाटत होतं. शर्वरीला सॉरी म्हणण्यासाठी तो किचनमध्ये गेला. पण शर्वरी किचनमध्ये नव्हती. तो रामू काकांना म्हणाला, काका, शर्वरी कुठे आहे? रामू काका म्हणाले, साहेब, बाईसाहेब अजून खाली आल्याच नाहीत. हे ऐकून अमित सगळीकडे शर्वरीला शोधू लागला. रामू काका देखील तिला शोधायत होते. अचानक त्याची नजर एका कोपऱ्यातल्या खोलीकडे गेली. आज ती खोली उघडी होती. रामू काकांना आश्चर्य वाटले, कारण त्यांनी ती खोली उघडलीच नव्हती. अमित आणि रामू काका त्या खोलीत गेले तर शर्वरी पाठमोरी बसून हवेत कोणाशी तरी बोलत होती. हे पाहून अमित पुरता घाबरून गेला होता. रामू काकांना अमितला खोलीबाहेर काढण्याची विनंती केली. अमित नाईलाजाने बाहेर गेला. रामू काका हळूहळू शर्वरीच्या दिशेने जात होते. त्यांनी हळूच आवाज दिला, व बाईसाहेब. शर्वरी गरकन मागे वळली. तिला पाहून रामू काका नखशिखांत घामाने भिजून गेले. प्रचंड घाबरले. त्यांना या परिस्थितीत काय बोलावे आणि काय करावे काहीच सुचत नव्हते, कारण शर्वरी पूर्ण पांढरी पडली होती. तिचा आवाज ओळखीचा वाटत होता. शर्वरी पुढे म्हणाली, अरे रामू काका, कसे आहात? किती वर्षांनी भेटत आहात. अहो, मला ओळखत नाही का तुम्ही? मी अपर्णा. अपर्णा नाव ऐकताच रामू काकांच्या नसानसांमधून भीतीची लहर सर्वांगात सळसळली. काळीज भेदावणाऱ्या भीतीला रामू काका प्रत्यक्ष समोर पाहत होते. शर्वरी पुढे म्हणाली, काका बघा ना, ही रिया किती त्रास देते मला. काका, ह्यांचा फोन आला होता का अमेरिकेवरून? किती दिवस झाले हे अमेरिकेवरून आम्हाला भेटायला आले नाहीत. तेव्हापासून परी खूप एकटी पडली आहे. पण त्यांची तरी काय चूक म्हणा.
त्यांना कुठे माहीत आहे आम्ही जाऊ दे नको तोच विषय. किती सुखी जीवन जगत होतो आम्ही, पण त्याच्यामुळे सगळंच बदललं. मी त्याला सोडणार नाही. मी माझा अपूर्ण बदला घेणारच. त्याला मारल्याशिवाय मला काही आणि माझ्या बाळाला मुक्ती मिळणार नाही. हे सांगत असताना शर्वरी अतिशय भीषण आवाजात रडत होती. तो आवाज अतिशय कर्कश होता. अचानक शर्वरी खाली कोसळली. रामूकाका फार घाबरले होते. ते धावतच खाली आले. अमित खालीच थांबला होता. अमित म्हणाला, रामूकाका, हे काय नाटक लावलं आहे? आणि शर्वरी काय बडबड करत होती? रामूकाका जरा रागाने अमितला म्हणाले, साहेब, आता तुम्ही खरं सांगा. गेल्या 5-6 वर्षांपूर्वी तुम्ही काही असं केलं होतं का की ज्यामुळे तुमचं आयुष्य बदलेल? अमित म्हणाला, काका, तुम्ही काय बोलताय मला काहीच समजत नाहीये. काका म्हणाले, खरं सांगा साहेब, कारण तुमच्या एका खोट्याचे परिणाम सगळ्यांना भोगावे लागतील. अमितला सगळं स्पष्ट आठवत होतं, पण त्याने ते लपवून ठेवलं. त्यांचं बोलणं चालूच होतं. तो शर्वरी गाणं गुणगुणत पायऱ्यांवरून खाली येत होती. तिने तिचे केस मोकळे सोडले होते. एक काठापदराची साडी घातली होती. नाकात नथ, वेगवेगळी आभूषणे घालून ती सगळ्या वाड्यात फिरत होती. रामूकाका म्हणाले, हे दागिने तर अपर्णाबाई साहेबांचे होते. पुढे ते म्हणाले, अमित साहेब, तुम्हाला जर तुमच्या बायकोची काळजी असेल तर आत्ताच त्या मांत्रिकाला बोलावून आणा. अमितला देखील हे पटले, कारण जे काही झाले होते ते फक्त अमितलाच माहीत होते आणि त्या पापामधून फक्त मांत्रिकच वाचवू शकणार होता. अमितने रामूकाकांना मांत्रिकाचा पत्ता विचारला. रामूकाका म्हणाले, साहेब, गावापासून अर्ध्या तासाच्या अंतरावर एका महादेवाचं मंदिर आहे. तिथंच तो मांत्रिक राहतो. अमित मागचा पुढचा विचार न करता गाडी घेऊन निघाला. खरोखर एका मोठ्या महादेवाच्या मंदिरात तो मांत्रिक पूजा करत बसला होता. अमित हात जोडून पुढे गेला आणि त्यांच्या पाठीमागे थांबला. तो काही बोलणार इतक्यात मांत्रिक म्हणाला, मला ठाव होतं तू परत येणार, कारण ती तुला मारल्याशिवाय तिच्या जगात परत जाणार नाही. ती तिचा बदला घेणारच. अमित म्हणाला, बाबा, मला माफ करा. मी खूप वाईट वागलो तुमच्याशी. मांत्रिक म्हणाला, ए बघ पोरा, तुझी लढाई एखाद्या साध्या आत्म्याशी नाही. तिचा आत्मा खूप ताकदवर आहे. कोणत्याही आत्म्यात एवढी ताकद नसते. असं काहीतरी झालंय ज्यामुळे तो आत्मा चवताळला आहे. आणि जोपर्यंत मला खरं कारण समजत नाही तोपर्यंत मी काहीच करू शकणार नाही. खरं सांग, तुझ्याकडनं कुठली चूक झाली होती का? तू जगाला फसवशील, पण स्वतःला कसा फसवणार? यावर अमित खाली मान घालून शांत थांबला होता. तो म्हणाला, बाबा, खरंच माझ्याकडून खूप मोठी चूक झाली होती. साधारण 5-6 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मी आणि माझे अत्यंत जिवलग मित्र नरेश आणि पंकज, आम्ही तिघेही 31 डिसेंबरच्या पार्टीसाठी रत्नागिरीला आलो होतो. 31st नाईटमुळे कोणत्याही हॉटेलमध्ये आम्हाला राहायला रूम मिळाली नाही. त्यामुळे आम्ही काही दारूच्या बाटल्या आणि काही साहित्य घेतले. एका ठिकाणी आम्ही आमची कार पार्क केली आणि आमची पार्टी सुरू केली. नरेश आणि पंकजने खूपच दारू पिली होती. त्या मानाने मी जरा कमी प्यायलो होतो. म्हणूनच मी कार चालविण्याचा निर्णय घेतला. मी जोरात गाडी चालवत होतो. नरेश आणि पंकज खूपच नशेत होते. मी गाडी चालवताना ते अधूनमधून मला डिवचायचे. माझ्या डोळ्यासमोर हात आणून माझी मस्करी करत होते. तरीही मी गाडी व्यवस्थित चालवण्याचा प्रयत्न करत होतो. माझी कार एका हायवेवर आली. मी गाडीचा स्पीड वाढवला. माझे मित्र पुन्हा मला त्रास देऊ लागले. मी तरीही शांत डोक्याने गाडी चालवत होतो. पण काही वेळाने अचानक एक पांढरी शुभ्र कार माझ्या कारसमोर आली. गाडीवरील माझे नियंत्रण सुटले आणि माझी गाडी समोरच्या गाडीला धाडकन आपटली. माझी गाडी मागे असल्याने जास्त काही नुकसान झाले नव्हते, पण मला समोरच्या गाडीची अवस्था पाहावली नाही. मी माझ्या गाडीतून उतरून धावतच समोरच्या गाडीकडे गेलो. माझ्या मागे नरेश आणि पंकज देखील आले. आम्ही गाडीचे दार उघडले. गाडीमध्ये एक बाई होती. तिला खूपच लागलं होतं. तिचं डोकं रक्तबंबाळ झालं होतं. आम्ही फार घाबरून गेलो. मी तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी कारमधून बाहेर काढू लागलो तर नरेश म्हणाला, अरे, तुला वेड लागला आहे का? तुझं आताच नवीन लग्न झालं आहे. जर तू हिला हॉस्पिटलमध्ये नेलं तर तुझ्यासोबत आम्हाला पण अटक होईल. मी त्यांना विचारले की आता काय करायचं?
तेवढ्यात पंकज म्हणाला, आपण हिला या कारसोबत दरीत ढकलून देऊया. कधीच ही केस उघडकीला येणार नाही. नरेशला देखील ही कल्पना आवडली, पण मी पूर्णतः याच्या विरोधात होतो. आपल्या स्वार्थासाठी दुसऱ्याचा जीव घेणे मला पटत नव्हते. म्हणून मी तिला बाहेर काढू लागलो तर त्या दोघांनी मला लांब ढकलले आणि मी एका दगडावर आपटलो. जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा ते दोघे घाबरून गामागुम झाले होते. ती पांढरी कार कुठेही दिसत नव्हती. मला समजले की त्यांनी कार दरीत ढकलून दिली. मी माझी कार सरळ घरी आणली. त्या दिवसापासून आजपर्यंत आपण त्या बाईला वाचवू शकलो नाही याच वाईट वाटतं. ज्यावेळी नरेश आणि पंकजचा याच हायवेवर अपघातात मृत्यू झाला त्याच वेळी मला समजलं की ती परत आली आहे आणि तिने तिचे बळी मिळवले आहेत. पण ती माझ्या मागे का लागली आहे हेच कळत नाही. बाबा प्लीज मला वाचवा, माझ्या बायकोला वाचवा. हे सांगताना अमित खूपच रडत होता. मांत्रिक त्याला शांत करत म्हणाला, हे बघ पोरा, तू घाबरू नको. ती तुला विनाकारण त्रास देत नाही. मी तिला याची शिक्षा देईन. चल माझ्यासोबत, तुझी बायको काळाच्या जबड्यात आहे. चल लवकर. अमित आणि मांत्रिक त्या बंगल्यात येतात. रामूकाका हॉलमध्ये हात जोडून देवाचं नाव घेत बसले होते. अमित आल्याची त्यांना चाहूल लागल्याबरोबर ते उठून उभे राहिले. अमित म्हणाला, रामूकाका, शरू कुठे आहे? रामूकाका म्हणाले, बाईसाहेब त्या कोपऱ्यातल्या खोलीत गेल्या आहेत. लई वंगाळ अवस्था झाली आहे त्यांची. मांत्रिक म्हणाला, पोरा, तू तुझ्या बायकोला घेऊन ये आणि ती आल्यानंतर रामूकाका तुम्ही त्या बाहुलीला घेऊन या. अमित हळूहळू त्या कोपऱ्यातल्या खोलीकडे जाऊ लागला. त्याने दरवाजा उघडला. शर्वरी बेडवर केस सोडून पाठमोरी बसलेली होती. अमित आत जाणार इतक्यात शर्वरी त्याच घोगऱ्या आणि कर्कश आवाजात म्हणाली, ये, मला माहीत होतं तू नक्की येणार. कसं वाटतंय स्वतःच्या बायकोला लांब गेलेलं पाहून? अरे विसरलेच तुला तर अजून अनुभव नाही ना? थांब दाखवते. असं म्हणून शर्वरीने स्वतःची मान पूर्ण गोल फिरवली आणि जोरजोरात हसू लागली. तिच्या चेहऱ्यात बदल होऊ लागला. करपट सडलेल्या वासाने संपूर्ण खोली हादरून गेली. तिच्या चेहऱ्यावर ठिकठिकाणी जखमा दिसू लागल्या. डोळ्यामधून रक्त येऊ लागले. संपूर्ण चेहरा विद्रूप झाला आणि ती पुन्हा जोरजोरात हसू लागली. आम्ही डोळे विस्फारून ते पाहत होता. त्याला ओरडायचे होते पण आवाज बाहेर येईना. सर्वांगातून त्राण निघून गेले होते. आपण काही क्षणातच खाली बेशुद्ध होऊन पडणार याची जाणीव त्याला होत होती. पण शर्वरीच्या प्रेमासाठी त्याने स्वतःला सावरले. शर्वरी म्हणजेच अपर्णा म्हणाली, अरे एवढ्या लवकर घाबरून जाऊ नको. तुला अजून खूप काही वागायचं आहे. शर्वरीने स्वतःला हवेत उचलले आणि जोरात भिंतीवर आपटले. काही क्षणासाठी शर्वरी तिच्या मूळ रूपात आली. जोरजोरात रडू लागली. अमित, वाचवा, वाचवा प्लीज. मला मारून टाकेल. प्लीज मला वाचवा. पुन्हा अपर्णा तिच्यामध्ये आली. आता सांग की कसं वाटतंय? आणि अपर्णाने शर्वरीचं शरीर भिंतीला चिकटवले. ती हळूहळू छताच्या दिशेने जाऊ लागली आणि क्षणार्धात ती छताला उलटी चिकटून बसली. हसू लागली. तिचे लांबसडक केस खाली लोंबकळत होते. तिचं ते बिभत्स रूप पाहून अमित खूपच घाबरला. तो जोरात ओरडला, सोड तिला. का त्रास देते आहेस? तिने काय बिघडवलं आहे तुझं? अपर्णा म्हणाली, तिने नाही बिघडवलं, पण तू जे केलंस त्याची शिक्षा ती भोगत आहे. बिचारा, फार वाईट वाटलं ना? असंच वाईट वाटलं होतं मला जेव्हा तू अचानक मांत्रिक तिथे आला. त्याने एक राग शर्वरीच्या अंगावर उधळली. त्याचबरोबर शर्वरी छतावरून थेट बेडवर आपटली. मांत्रिक म्हणाला, पोरा, तू काळजी करू नको. म्या या दुष्ट आत्म्यावर तोडगा शोधला आहे. तू आणि रामूकाका मिळून त्या अपर्णाच्या आणि तिच्या पोरीच्या सगळ्या वस्तू मला आणून द्या. लक्षात ठेवा, एकही वस्तू राहता कामा नये. त्यांचे सगळे कपडे, दागिने, इतर आवडीच्या वस्तू सगळ्या आणून द्या. दोघींपैकी एकीची जरी वस्तू राहिली तरी दोघींना परत यायला वेळ लागणार नाही. अमित आणि रामूकाका जायला निघाले. तेवढ्यात मांत्रिक म्हणाला, अमित थांब. तू जे सांगितलं ते नक्की खरं आहे ना? कारण कोणत्याही आत्मा विनाकारण त्रास देत नाही आणि मला पण कोणावर अन्याय करून माझ्या विद्येचा अपमान करायचा नाही. अमित म्हणाला, नाही नाही बाबा, मी एकदम खरं बोलत आहे. प्लीज तुम्ही माझ्या बायकोला वाचवा. मांत्रिक म्हणाला, ठीक आहे, जा तुम्ही.
थोड्या वेळाने रामू काका आणि अमित घरी परी आणि अपर्णाच्या सगळ्या वस्तू घेऊन आले. शर्वरीने परिधान केलेले रुपालीचे दागिने देखील तो घेऊन आला होता. मांत्रिकाने हॉलमध्ये एका मोठा यज्ञ केला होता. त्यामध्ये खूप मोठी आग पेटवली होती. त्या प्रचंड प्रमाणात आग ओकणाऱ्या ज्वाळा खूप संतापाने पेटून उठल्या होत्या. मांत्रिकाने काळभैरवाची एक मूर्ती ठेवली होती. समोरच 2 मोठे वर्तुळ आखली होती. मांत्रिकाने शर्वरीला आणायला सांगितले. अमितने शर्वरीला उचलून आणले तोपर्यंत रामूकाका देखील बाहुली घेऊन आले. मांत्रिकाने शर्वरीला त्या वर्तुळांमध्ये झोपण्यास सांगितले. मांत्रिकाने आपली करंगळी कापून रक्त त्या अग्नीमध्ये समर्पित केले आणि मंत्रोच्चार सुरू केले. त्यांनी एक एक करून सगळ्या वस्तू अग्नीमध्ये टाकायला सुरुवात केली. त्याबरोबर शर्वरीला जाग येऊ लागली. ती अतिशय भयंकर आवाजात ओरडत होती. सोड मला, सोड. मी माझा बदला घेतल्याशिवाय कुठेच जाणार नाही. मांत्रिकाने आपला जप आणि वस्तूंची आहुती चालूच ठेवली. आता फक्त 3 वस्तू राहिल्या होत्या. त्याबरोबर अपर्णा खूप आक्रोश करू लागली. मांत्रिक तिला म्हणाला, शांत हो. का या निष्पाप लोकांचे प्राण घ्यायचे आहेत तुला? मान्य आहे की अमितच्या मित्राने तुझ्यासोबत जे केलं ते चुकीचं केलं, पण तू या अमितच्या मागे का लागलीस? त्याला तर तुला वाचवण्याची इच्छा होती, पण त्याच्या मित्रांमुळे नाही शक्य झालं. यात अमितची काय चूक? यावर शर्वरी म्हणजेच अपर्णा मांत्रिकाला म्हणाली, तू याच्यामध्ये पडू नकोस. तुला काही माहिती नाही. या नराधमाने तुला पूर्ण खोटं सांगितलं आहे. हे ऐकताच मांत्रिकाने पूजा थांबवली. त्याच्या हातात फक्त एक बाहुली राहिली होती, परीची बाहुली. मांत्रिकाने अपर्णाकडे पाहिले. अपर्णा म्हणाली की मी खरं सांगत आहे. या अमितला त्याची चूक कबूल करायला सांग. मांत्रिकाने अमितकडे पाहिले तर अमित म्हणाला, बाबा, ही तुम्हाला फसवत आहे. हिचं ऐकू नका. अचानक रामू काकांचा पाय अपर्णाच्या वर्तुळाला लागला आणि तो वर्तुळ थोडा पुसला गेला. त्याबरोबर मांत्रिकाचा तिच्यावरील प्रभाव काही प्रमाणात कमी झाला. ती जोरात अमितवर ओरडली, अरे नराधमा, आता तरी खरं बोल. स्वतःची चूक कबूल कर, नाहीतर तुझ्या बायकोला मी मारून टाकेन. असं म्हणून अपर्णाने स्वतःला हवेत उचलले आणि गोल गोल फिरवू लागली. अमित अपर्णापुढे हात जोडून म्हणाला, प्लीज प्लीज माझ्या बायकोला काही करू नकोस. मी हात जोडतो, तिला सोड. मी सगळं खरं सांगतो. अपर्णाने शर्वरीला सोडले. अमित सांगू लागला, त्या दिवशी मी पण खूप दारू पिली होती. माझे मित्र म्हणत होते की आजच्या दिवस इथेच गाडी झोपू, पण मी ऐकले नाही आणि प्रचंड स्पीडमध्ये गाडी चालवू लागलो. हायवेवर खूप अंधार होता. मी तरीही माझी गाडी खूप जोरात चालवत होतो. अचानक माझ्या गाडीसमोर एक पांढरी कार आली. माझ्या गाडीवरील माझे नियंत्रण सुटले. माझी गाडी त्या समोरच्या कारला जोरात धडकली. ती समोरची कार पूर्ण उलटी झाली होती. मी, नरेश आणि पंकज आम्ही दोघं घाबरलो होतो. आम्ही तिघांनी मिळून ती गाडी सरळ केली आणि आत पाहू लागलो. अंधार खूप होता, काहीच दिसत नव्हते. फक्त कोणाचा तरी कणण्याचा आवाज येत होता. मी मोबाईलचा टॉर्च चालू केला. मी पाहिले की त्यामध्ये एक बाई आहे जिला या ॲक्सिडेंटमुळे जबरदस्त लागले आहे. ती रक्तबंबाळ झाली आहे. ती जिवंत आहे का मेली हेही कळत नव्हते. मी खूपच घाबरलो. मला पोलिसांची भीती वाटू लागली. जर हिला वाचवलं तर माझ्यावर केस होईल याची मला भीती वाटत होती. मी स्वतःला वाचविण्यासाठी ती कार दरीत ढकलण्याचा निर्णय घेतला. मी, नरेश आणि पंकज आम्ही मिळून जेव्हा गाडी ढकलत होतो तेव्हा मला दिसले की कारच्या मागच्या सीटवर एक लहान मुलगी आहे. तिला जास्त लागलं नव्हतं. तिच्याकडे पाहून हे स्पष्ट कळत होतं की ती फक्त बेशुद्ध झाली आहे. तिला दवाखान्यात नेलं तर ती वाचू शकते. पण मी घाबरलो होतो. मला काही करून पोलिसांच्या भानगडीत पडायचे नव्हते, म्हणून मी नरेश आणि पंकजला काहीच सांगितले नाही. आणि ती लहान मुलगी जिवंत आहे हे माहिती असूनही मी ती गाडी दरीत ढकलून दिली. अपर्णा पुन्हा खूप भयानक आवाजात रडत होती. ती म्हणाली, काय बिघडवलं होतं आम्ही तुझं, सांग ना. एक आनंदी जीवन जगत होतो आम्ही. त्या दिवशी माझ्या परीला अचानक खूप ताप आला. तिची तब्येत खूप बिघडली म्हणून तिला दवाखान्यात घेऊन जात होती. पण तू, अरे दुष्ट माणसा, एका कोवळ्या जीवाची देखील तुला दया आली नाही का रे?
नाही, मी तुला सोडणार नाही. तुला मारल्याशिवाय मला आणि माझ्या बाळाला मुक्ती मिळणार नाही. हे ऐकून मांत्रिक खूप संतापला. म्हणाला, अमित, तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. का खोटं बोललास? मांत्रिकाचे बोलणं पूर्ण होईपर्यंत अमितने मांत्रिकाच्या हातातून परीची बाहुली घेतली आणि त्या अग्नीमध्ये फेकली. शर्वरीने खूप कर्कश आवाजात किंकाळी फोडली आणि खाली कोसळली. मांत्रिक जोरात ओरडला, तू माझ्या शक्तीचा चुकीचा वापर केलास. खूप मोठी चूक केली तू. आज 2 निष्पाप जीवांवर माझ्यामुळे अन्याय झाला. माझा काळभैरव तुला कधीच माफ करणार नाही, कधीच माफ करणार नाही, असे म्हणत मांत्रिक रागारागाने निघून गेला. रामूकाका आणि अमित दोघांनी शर्वरीला एका हॉस्पिटलमध्ये आणले. शर्वरीला खूप जखमा झाल्या होत्या. डॉक्टरांनी ताबडतोब तिच्यावर उपचार सुरू केले. रामूकाका आणि अमित आयसीयूच्या बाहेर थांबले होते. रामूकाका अमितकडे खूप रागाने पाहत होते. ते म्हणाले, साहेब, लई वाईट वागला तुम्ही. कुणी माणूस स्वतःच्या स्वार्थासाठी एवढं खालच्या पातळीवर कसं जाऊ शकतं? पण तुम्हाला तुमची शिक्षा मिळणार. मी पोलिसांनी सगळं सांगितलं आहे. ते कवाबी इथं येतात. अमित म्हणाला, रामूकाका, मला माफ करा. मी खरंच खूप वाईट वागलो आणि तुम्ही बरोबर केलं. माझी जागा तुरुंगात आहे. तेवढ्यात डॉक्टर आयसीयूमधून बाहेर आले आणि म्हणाले, काळजीचं काही कारण नाही. मॅडम आता एकदम व्यवस्थित आहेत. त्यांना फक्त काही ठिकाणी मोका मार लागला आहे. त्या 3 आठवड्यात एकदम व्यवस्थित होतील. अमितने डॉक्टरांचे आभार मानले. शर्वरीला आता जनरल वॉर्डमध्ये आणण्यात आले. अमित तिला भेटायला जाणार इतक्यात पोलीस आले. मिस्टर अमित. अमित पुढे आला आणि म्हणाला, नमस्कार साहेब, मीच अमित. पोलीस म्हणाले, चला, तुमच्यावर खून करण्याचा आरोप आहे. अमित म्हणाला, ठीक आहे साहेब, फक्त एक रिक्वेस्ट आहे. मला माझ्या बायकोला भेटायचे आहे. पोलिसांनी त्याला परवानगी दिली. अमित शर्वरीजवळ आला. शर्वरी म्हणाली, कशाला आला तिथे? आपला काहीही संबंध नाही. अमित म्हणाला, शरू, असं काय बोलतेय? शर्वरी म्हणाली, का? तुम्हाला नाही माहीत तुम्ही काय केलंय ते? मला तुमचं तोंड देखील बघायची इच्छा नाही. तुम्ही एवढं नीच वागाल मला कधी स्वप्नातही वाटले नव्हते. तेवढ्यात पोलीस दारात आले आणि म्हणाले, अमित, चला आता. मॅडम, तुमच्या नवऱ्याने खूप मोठा गुन्हा केला आहे. त्यांना फाशी किंवा मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. शर्वरीच्या डोळ्यात पाणी आले, पण ती म्हणाली, साहेब, घेऊन जा तुम्ही यांना. पोलिसांनी अमितला गाडीत बसवले आणि निघाले. अचानक शर्वरीचे लक्ष तिच्या हाताकडे गेले. तिच्या बोटात एक सोन्याची अंगठी होती. ती म्हणाली, अरे, ही अंगठी तर माझी नाही. म्हणजे? तेवढ्यात तिला पुन्हा त्या मुलीचा आवाज आला. अरे मम्मा, तू परत आलीस? शर्वरी पुन्हा सुन्न झाली. ती काही मिनिटे अशी स्तब्ध झाली. मानावर येऊन तिने त्या मुलीला आवाज दिला. ती मुलगी धावतच तिच्याकडे आली. शर्वरी म्हणाली, पिल्लू, कोणाशी बोलत आहेस? ती मुलगी म्हणाली, मम्माशी बोलत आहे. तिची मम्मा पण आली होती. शर्वरी म्हणाली, कुठे आहे तुझी मम्मा? ती मुलगी म्हणाली, अगं काकू, आताच त्या पोलीस काकांच्या गाडीमध्ये गेली. आणि काकू, तुला माहिती आहे, आता 10 मिनिटांनी कायमचं जाणार. शर्वरीच्या डोळ्यातून नकळत पाणी येऊ लागले, कारण पुढे काय होणार ते तिला कळून चुकले होते. इकडे पोलिसांची गाडी त्याच हायवेवर आली. अमितला त्याची चूक आठवू लागली, पण आता पश्चाताप करून काहीच उपयोग नव्हता. तेवढ्यात अमितला एक स्त्री हायवेच्या मधोमध थांबलेली दिसली. पांढरे कपडे, लांबलचक मोकळे केस, डोळ्यात सुडाची पेटलेली भावना. तिच्या डोळ्यातून जणू अंगार निघत होते. त्याच धगधगत्या नजरेने ती अमितला बघत होती. अमितला त्याचा काळ अतिशय विक्राळ आणि भयावह रूपात दिसत होता. अचानक ड्रायव्हरचे गाडीवरील नियंत्रण सुटले. गाडी पूर्ण कोलमडली. सगळे पोलीस आणि ड्रायव्हर गाडीच्या बाहेर उडून पडले आणि गाडी क्षणार्धात अमितसोबत दरीत कोसळली. आणि त्याबरोबर अमितची एक आर्त किंकाळी सर्वांना ऐकू आली. आशा करते की सर्वांना कथा आवडली असावी. कथा आवडली असल्यास कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन ऑलवर सेट करा, जेणेकरून नवीन भागाचे
नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला मिळेल. धन्यवाद.